नमस्कार मित्रांनो, मी गिरीश भोसले. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये घर बसल्या HSRP नंबर प्लेट ऑनलाईन बुकिंग कशी करायची याचबाबत आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. आता यासाठी तुम्हाला 30 जून पर्यंत मुदतवाढ करण्यात आलेली आहे आणि यामध्ये आता जिल्ह्यानुसार 3 झोन तयार करण्यात आलेले आहेत आणि या तिन्ही झोनसाठी वेगवेगळी वेबसाईट देण्यात आलेली आहे. आता यामध्ये तुमचं आरटीओ ऑफिस हे कोणत्या झोनमध्ये येतं आणि त्यासाठी वेबसाईट कोणती असणार आहे आणि याचा ऑनलाईन फॉर्म तुम्हाला कसा भरायचा आहे, यासाठी तुम्हाला चार्जेस किती लागणार आहे, याचबाबत आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. तरी व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणू शकतो. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. HSRP नंबर प्लेट बुकिंग करण्या अगोदर मित्रांनो आपल्याला झोन नंबर 1, झोन नंबर 2, झोन नंबर 3 हे व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे. ज्या झोन मध्ये तुमचा आरटीओ कोड येतो त्याच वेबसाईट वरती तुम्हाला जाऊन तुमची HSRP नंबर प्लेट ही बुकिंग करून घ्यायची आहे. आता ही संपूर्ण माहिती तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. आता ही संपूर्ण माहिती मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण दिलेली आहे आणि झोन नंबर 1, झोन नंबर 2, झोन नंबर 3 याच्या ज्या वेबसाईट आहेत त्या तिन्ही वेबसाईट मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण दिलेल्या आहेत. त्याच्यावरती जाऊन तुम्ही तुमचं HSRP नंबर प्लेट बुकिंग करू शकता. आता या ठिकाणी ही संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचून घेतल्यानंतर तुमचा आरटीओ कोड ज्या झोन मध्ये येतो त्या झोनच्या वेबसाईट वरती तुम्हाला जायचं आहे. आता माझा आरटीओ कोड हा झोन नंबर 3 मध्ये येतो, त्यामुळे मी या वेबसाईट वरती आलेलो आहे. आता या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला इथे पहा, हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट विथ कलर स्टिकर. आता या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला बुक याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि पुढे यायचं आहे. आता या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला आपल्या स्टेट हे ऑटोमॅटिक सिलेक्ट येईल. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या गाडीचा नंबर, जो काही तुमच्या गाडीचा नंबर असेल तो तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी चेसिस क्रमांक, या ठिकाणी तुम्हाला तुमच्या गाडीच्या चेसिस वरती एक 17 अंकी नंबर येतो, तो नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. व्यवस्थित कुठेही चुकून देऊ नका. आता या ठिकाणी पुढे आल्यानंतर तुम्हाला इंजिन क्रमांक, हा इंजिन क्रमांक तुमच्या गाडीच्या इंजिन वरती येतो, तो व्यवस्थित या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आता इथे मोबाईल क्रमांक, या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि या बॉक्स मध्ये जसा कॅप्चा दिलेला आहे तसा कॅप्चा तुम्हाला या बॉक्स मध्ये आहे असा भरून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय विथ वाहन याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्ही पुढे पेज वरती याल. आता या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला वाहनाचा तपशील द्यायचा आहे. आता यामध्ये तुमचं भारत स्टेज किती आहे, म्हणजे तुमच्या गाडी BS4 आहे, BS3 आहे, BS5 आहे, जे काही असेल ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या गाडीचा रजिस्ट्रेशन दिनांक पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या गाडीचा इंधन प्रकार पाहायला मिळेल. तर या ठिकाणी वाहनाचा प्रकार, यामध्ये तुम्हाला ई रिक्षा आहे, ई स्कूटर आहे, लाईट मोटर व्हेकल आहे का, ट्रेलर आहे, मोटरसायकल आहे का, स्कूटर आहे का, 3 व्हीलर आहे का, ट्रॅक्टर आहे, जो काही तुमच्या वाहनाचा प्रकार असेल तो तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला गाडी मालकाचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी गाडी मालकाचं नाव टाकून घेतल्यानंतर इथे तुम्हाला ईमेल ऍड्रेस, तुमच्याकडे ईमेल ऍड्रेस असेल तर द्या, नाही दिला तरी चालेल. आता या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर हा ऑटोमॅटिक येईल. या ठिकाणी बिलिंग ऍड्रेस, या ठिकाणी तुम्हाला तुमचा पत्ता व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. जो तुमचा पत्ता असेल तो तुम्हाला व्यवस्थित या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. थोडंसं खाली यायचं आहे. आता खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि पुढे यायचं आहे. आता जो तुम्ही या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर दिला होता त्याच्यावरती एक 4 अंकी ओटीपी येईल. तो ओटीपी आपल्याला या बॉक्स मध्ये आहे असा टाकून घ्यायचा आहे. ओटीपी टाकून घेतल्यानंतर व्हेरीफाय याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता पुढे पेज वरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 2 ऑप्शन पाहायला मिळत आहेत. आता याच्यामध्ये पहिलं ऑप्शन आहे हे डीलर सेंटर वरती जाऊन तुम्ही तुमच्या गाडीला HSRP नंबर प्लेट बसवू शकता आणि दुसरं ऑप्शन आहे होम फिटमेंट. आता यामध्ये तुम्हाला डीलरला घरी बोलवून तुमच्या गाडीचे नंबर प्लेट ही घर बसल्या तुम्ही बसवून घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला ऍडिशनल जे काही चार्जेस असतील, 2 व्हीलर साठी इथे 125 रुपये आहेत, 4 व्हीलर साठी वेगळे आहेत आणि तुम्ही घर बसल्या याच्यामध्ये तुमच्या गाडीला HSRP नंबर प्लेट बसवून घेऊ शकता. आता या ठिकाणी मी पहिलं ऑप्शन सिलेक्ट करून घेत आहे. आता या ठिकाणी या बॉक्स मध्ये टिक मार्क केल्यानंतर आता या ठिकाणी पुढे या, इथे पहा फिटमेंट सेंटरची निवड करून घ्यायची आहे. आता डीलर, इथं संपूर्ण डीलरचा लिस्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आता ही भरपूर मोठी लिस्ट असते. इथे वरती पहा डीलर स्टेट महाराष्ट्र
आता वॉल या ठिकाणी आपल्याला आपल्या गावाचं नाव टाकून घ्यायचं आहे. जे काही तुमच्या गावाचं नाव असेल ते तुम्हाला या लिस्ट मधून शोधायचं आहे आणि टाकून घ्यायचं आहे. पुढे आल्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या जो काही तुमच्या गावाचा पिनकोड असेल तो पिनकोड तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. जर ही माहिती तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित टाकून घेतली तर तुमच्या गावामध्ये जे डीलर असतील त्यांची माहिती तुम्हाला या ठिकाणी ऑटोमॅटिक येणार आहे. तुम्हाला इथे शोधत बसण्याची गरज पडणार नाही. आता या ठिकाणी तुम्हाला जो डीलर सिलेक्ट करायचा असेल त्याच्यावरती आपल्याला इथे क्लिक करून घ्यायचं आहे. इथे पहा, इथे त्यांचा ऍड्रेस आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित पाहायला मिळणार आहे. आता यासाठी HSRP सेट साठी तुम्हाला किती रुपये लागणार आहेत. आता आपण हे 4 व्हीलरचं करत आहोत त्यासाठी आता इथे आपल्याला 879.10 पैसे म्हणजे जवळजवळ आपल्याला 880 रुपये या ठिकाणी पे करायचे आहेत. आता ही संपूर्ण माहिती व्यवस्थित पाहून घ्या. आता पुढे इथे कन्फर्म डीलर, जर तुम्हाला याच डीलर कडून ही नंबर प्लेट बसवून घ्यायची असेल तर तुम्हाला कन्फर्म डीलर याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तुम्हाला एक पेज ओपन होईल. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंट तारीख आणि वेळ या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे. आता या ठिकाणी तारीख सिलेक्ट करून घेण्यासाठी या तारखेवरती तुम्हाला जी तारीख सिलेक्ट करायची आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता वेळेची पुष्टी करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी ज्या वेळेला तुम्ही अवेलेबल असाल ती वेळ तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करून घेऊ शकता. तारीख आणि वेळ सिलेक्ट केल्यानंतर थोडंसं आपल्याला खाली यायचं आहे. ही माहिती एकदा व्यवस्थित वाचून घ्या. आता या ठिकाणी आल्यानंतर कन्फर्म अँड प्रोसीड याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. जे आपण डीलर बुकिंग केलं होतं, वार तारीख जे काही आपण बुकिंग केलेली होती त्याची माहिती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. ती एकदा आपल्याला पाहून घ्यायची आहे आणि बरोबर असेल तरच तुम्ही कन्फर्म अँड प्रोसीड याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि जर चुकलेली असेल तर बॅक जाऊन तुम्हाला ती माहिती पुन्हा टाकून घ्यायची आहे. आता ही संपूर्ण माहिती एकदा पाहून घ्या आणि कन्फर्म अँड प्रोसीड याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे खाली या आय अग्री या बॉक्स मध्ये आपल्याला टिक मार्क करून घ्यायचे आहे आणि पे ऑनलाईन याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही नेट बँकिंग मार्फत पेमेंट करू शकता, कार्ड मार्फत करू शकता, UPI मार्फत करू शकता. आता या ठिकाणी मी UPI मार्फत करणार आहे. आता इथे शो QR याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि कंटिन्यू अँड पे याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आपल्या फोन पे किंवा गुगल पे मधून हे पेमेंट ऑनलाईन आपल्याला करून घ्यायचं आहे. आता हे पेमेंट तुमचं ऑटोमॅटिकली सक्सेसफुली होऊन जाईल. आता याची रिसिप्ट तुम्हाला काढून घ्यायची आहे. आता इथे आल्यानंतर आपल्याला प्रिंट याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपण जी HSRP नंबर प्लेट साठी जी अपॉइंटमेंट बुकिंग केलेली होती त्याची आपल्याला या ठिकाणी प्रिंट काढून घ्यायची आहे. आता या ठिकाणी प्रिंट याच्यावरती क्लिक केल्यानंतर हे ऑटोमॅटिक आपल्या इथे डाउनलोड होईल. आता याची आपल्याला प्रिंट काढून घ्यायची आहे आणि ज्यावेळेस तुमची अपॉइंटमेंट असेल त्या दिवशी तुम्हाला ही रिसिप्ट तुमच्या सोबत घेऊन जायची आहे आणि तिथल्या डीलरला ही दाखवायची आहे. ते डीलर तुमच्या गाडीला तुमची HSRP नंबर प्लेट बसवून देतील. जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणू शकतो. चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.